परमेश्वरा आमच्या पदरी मात्र निराशाच पडते यशाची देवाशी परंतु परमेश्वरा ते सोड आमच्या पदरात नाही करे परमेश्वरा नाही करे
ही माझी भाग्य. आम्ही दोघे वडंग भिकाऱ्याप्रमाणे फिरतो आहोत रे बा. आम्ही आपलं नाव काय? तुझं नाव? माझं शिवराज. हो, नाव आपलं शिवराज. कुणाचे कोण आपण? कोणाचे कोण? कुणाचा कोण? तू कुणाचा कोण आहेस? मी कोणाचा कोण आहे? तुमच्या प्रश्नाचं उत्तर. माझ्या प्रश्नाचं उत्तर आपण मला दिलं. मला तू ओळखत नाहीस, पण मी तुला ओळखतो. असं काय शक्य आहे? जिथं मी राहतो तिथं तुम्ही कधी आला नाही. मला तू केव्हा पाहिलेलं नाही. तुम्ही तिथं सुद्धा येऊन जातो. कोण आहात? हा तुम्हाला संग्रह कसा? हा तुम्हाला पडणार. हा मला पटकन हा तुमचा जो प्रश्न मी नेहमी माझ्या बाबांना विचारायचो की तुम्ही माझ्या कर्माचे पिता आहात, माझे आईबाप होते, पण हे तर राज करताय. तुम्ही राज करताय.
पण हे बाळ काय तुला जन्मात आगळं वेगळं कर्तव्य मला तुझ्या माती सोडणार आगळं वेगळं कर्तव्य मग सांगा अशी कोणतीही जबाबदारी या तुमच्या पुत्रावर तुम्ही जबाबदारी यथायोग्य करण्यासाठी तत्पर होणार आहे. हा तुझा बाप म्हणजे कुणी सामान्य नव्हे म्हणूनच तुला मी जन्मास घातलोय. मग सांगा याच्या प्रवासात कर्तव्य ते काय हे काय कोणतं कारवाच्या ठिकाणी प्रतिमान असलेली युवती या युवतीला सुंदर अशी नवरी म्हणून सज आणि माझ्यापर्यंत घेऊन ये. जसा जीवा
इशारा दिला होता. माझ्या कर्तव्यावर येणारी ही आठवणी करंटी कोण? ज्याच्या पंचामृतावर उठणारे, ज्याला चिरे मारण्याची संधी शोधतोय, त्याचाच जन्म देता नेहमी प्रश्न तुझा असायचा, बाबा सांगा नेमका मी कोण? आणि आज तुझ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा दिवस उगवले.
ओळखलं आहे मला ओळखलं ओळखलंच म्हणजे नाही नाही तुम्ही मला ओळखू शकता फक्त एकमेव व्यक्ती हीच मला ओळखू शकते कारण तिची साथ मला असते माझी साथ तिला असते आम्ही दोघे जण खैतानी आलो की कुणाचं केव्हा काय करू हे सांगता येणार मुलं तुला काय वाटतं मी स्मशान योगी राखेत लोळणार आहे फकीर आहे नाही अरे मी म्हणते कैलासीचा महादेव जीव संकटात होता एक दिवस असा माझ्या जीवनात उगवला कैलास पर्वती नंदीवर आरूढ होऊन बसलो असताना या लबाडाचं आगमन तिथं झालं याच्या मुखातून सारं वर्तमान आम्हाला कथित केलं गेलं तो म्हणजे कोणी सामान्य नाही तो म्हणजे एक शिवतत्व आहे ते शिवतत्व या विश्वात अबाधित राहावं म्हणून या कैलासीच्या महादेवानं काय केलं माहितीये का हा वेश धारण केला याला कारण काय असेल मी शिवशंकर रूपात सुद्धा तुझं रक्षण केलं असतं पण मी शब्दाचा बांधील होतो कारण जेव्हा या सप्त सर्पासुरानं माझी भक्ती केली तेव्हा त्या भक्तीला मी प्रसन्न झालो होतो तेव्हा त्याला अमरत्वाचं वरदान मी दिलं पण तेव्हा त्याच्या मुखातून शब्द निघाले होते हे कैलासीच्या महादेवा मी तुझा परम भक्त ठरलोय मूर्तिमंत स्वरूपाचं दर्शन तुम्हाला घडविलं म्हणून माझी एक इच्छा आहे की आजपासून मी जे जे काही कृत्य करेल जी जी गोष्ट माझ्या मनाला वाटेल बुद्धीला पटेल तसा वागेल त्या कोणत्याही गोष्टीत हे शिवशंकरा तू मध्यंतरी आलो येऊ नको तेव्हा भवनीच्या आधी जाऊन या कैलासीच्या महादेवाला तथास्तु म्हटलं आणि शब्दाचा त्याचा बांधील झालो हे वृत्तांत जेव्हा नारदानं मला कथित केलं की हा सप्त सर्पासूर उन्मत्त झालाय मला होऊन सारा विश्वाला देतोय तेव्हा मी विचार केला त्या अवस्थेत जर मी तिथं गेलो असतो तर शिववाणी भंग पावली असती शिववाणी भंग पाहू नये अशा वेशात मी त्याच्या समोर आलो आणि त्याचा वध केला आणि ते शिवतत्व तू जन्माला आलास तेव्हा याला सुद्धा बालकार होण्याच्या दिवशी या सप्त सर्पासुराला तुला मारण्यासाठी तुला एकांतात घेऊन गेला पण नंदीला प्रेरणा मी दिली आणि नंदी गेली तुझं रक्षण करून त्या नंदीनं तो लहानसा बालक माझ्या सुपूर्द केला तर दिनापासून तू माझ्या सानिध्यात लहानाचा मोठा होऊ लागलास मी जाणलं हे राज रक्त आहे आज माझ्या सोय लहान असताना माझ्या समोर राहील पण तो अपूर्ण राहील म्हणून प्रत्येक विद्या अभ्यासात तुला मी पारंगत केलं प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी उपलब्ध करून दिली आणि तुला लहानाचा मोठा केला कारण तू भावी आयुष्यात एक चक्रवर्ती सम्राट म्हणून वावरणार आहे आणि तो सम्राट जर का अज्ञान राहिला तर त्याला सम्राट बनण्याचा अधिकार नाही म्हणून हे सर्वस्व मी केलं पण जेव्हा या राजकन्याला घेऊन तू माझ्यापाशी आला तेव्हा माझ्या मुखातून सहज शब्द निघाले होते बाळ हे तुझं उज्ज्वल भवितव्य तुला हात देत आहे जा तिथून मी का घालवी तर तुला माहिती आहे का
आणि पित्याच्या शास्त्रशाळेत होतात तोपर्यंत कोणत्याही संकटाला तुला सामोरं जावं लागलं नाही. आणि असाच कायम राहिला असतात तर तुझी हिंमत, तुझा आत्मविश्वास केव्हाच जागृत झाला नसता. म्हणून या बापानं तुला सांगितलं की जा, निर्भीडपणे जा तिला घेऊन. आणि जेव्हा तू माझ्या छत्रछायेकडून बाहेर आला तेव्हा संकटाची पर्वावली तुझ्या मुखात संपूर्ण आयुष्यात उभी राहिली. पण आज प्राणांती प्रसंग जेव्हा आला तेव्हा माझ्या शब्दांची मला जाणीव झाली. म्हणून तुझ्या रक्षणासाठी आणि या सप्त सर्पासुराच्या बननासाठी मी धावते झालो. माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. कारण कित्येक वर्ष शंभू महादेवांच्या छायेत मी लहानाचा मोठा झालो. सर्व विद्याभ्यास मला प्रत्यक्ष महादेवाकडून मिळाला. माझ्यासारख्या भाग्यवान आणखी कोणच आहे. पण जिच्या प्रेमाचा स्वीकार मी केला, पण आमचा विवाह अजून झालेला नाही. केवळ तुमच्या आशीर्वादानं, यांच्या साक्षीनं आमचा विवाह पार करावा अशी माझी इच्छा आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आज तू शिव तत्व आहे तर हे पार्वती तत्व आहे.